गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी ढोलकीला बांधल तुझं पाय 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 आणि वळ वळ केलं तर सोडायचं नाही ढोलकीला बांधल तुझं पाय कुणाचा ढोलकीला पाय बांधायचा इथं का तुमची ढोलकी सुजवू आता हा काय करताय बाहेर अगं शर्टाला बटन लावतोय शर्टाला बटन लावताय अहो शर्टाला बटन लावत बसला आता लोकाला दाखवता का की माझी काम सुद्धा मीच करतो म्हणून जसं माझी सगळी काम तूच करते फाटलेला चड्डा मीच शिवतोय तुटलेला गुंड्या मीच लावतोय तुझ्या ब्लाउजचे हुक सुद्धा मी लावते हे कुठं लोकाला सांगते बोंबला बोंबला अजून म्हणजे कळल लोकाला जे माहित नाही ते बी कळल पण एवढं चिडायला काय झालं काम काय ते सांग काम काय अहो आताच आईचा फोन येऊन गेला कशाला कशाला म्हणजे आता लेख आहे फोन करणारच ना आणि माझी आई यायला लागली कशाला कशाला म्हणजे लेकीचं घर येणार का नाही हा खरं नाही येऊ दे की जरा तर कौतुक नाहीच माझी पाहुणी यायला लागली की लगे पोटात डोंबळ उठत्यात आई म्हणले आता यायलाच पाहिजे ना 1-2 दिवस संसू दे अहो आई काय म्हणली माहितीये का तू आमरसून चपाती लई भारी करते ह्या वेळेस तू आमरसून चपातीच कर मटन बिटन काय होतच राहतंय अरे वा म्हणजे स्वतःच्या आल्यावर आमरस चपाती आणि आमचा त्या दिवशी मावाच भाऊ काय आला बेसन भाकर वाढली त्याला अगं बाया तरी म्हणला अजून कसा पुळका येईना अहो तुमचं खानदान आणि तुमची माणसं निवळ थर्ड क्लास आहे ती काय हो माणूस जर एखाद्याचा पाहुणचार आला किती दिवस राहतं 1 दिवस 2 दिवस डोक्यावरनं पाणी 3 दिवस अहो 8-8 दिवस पाहुणचार असतो का बर आला ते आला गुणाने राहतोय का त्यो तंबाखू खा हित थुक गुटखा खा तिथं पिचकारे हाण अहो अख्ख्या भिंतीला त्यानं पेंट मारला पेंट पिचकारे हाणू हाणू ती कोण करायचं आता साफ तुम्हालाच करायला लावणार त्यात तर काय विषयच नाही पण पाहुणचार कसा असतो ते सुद्धा त्यांना कळत नाही आमच्या पाहुण्याचं नको लय काढू तू स्वतःच्या आई कशी राहते बघ ना आले आले कोण रुबाब झाडीत का सांग ना माझ्या आई बाबतीत काय बोलायचं नाही काय तिला संसारातलं कळतं किती वर्ष तिचा संसार झालाय तिला कळतं कुणाशी कसं बोलायचं ते बरं ऐका मी काय म्हणते हे राहू द्या हे आल्यावर करा पहिलं बाजारात जावा आणि आंब घेऊन या ही पिशवी दारा आंबे आणि अजून आंबे आणा त्याच बरोबर कांदे घेऊन या बरं आणि येता येता ते आपलं दुकान आहे ना किराणा मालाचं तिथनं साबण घेऊन या बरं आणि हे 100 रुपये आंबा आणायचं आणि तो माणूस म्हणल 120 रुपये किलो आहे 140 आहे अजिबात चालणार नाही त्याला म्हणायचं 100 नीच दे आणि असलं मोठं लट आणायचं नुसतं आंबरस असा बघितला ना असं खायची इच्छा झाली पाहिजे काय माझ्या आईसाठी आणि 100च रुपयात त्याच्यावर 1 रुपया द्यायचा नाही त्याला म्हणायचं माझी बायको तुडवती आणि ऐका हे कांद्याला कांदा आणा आणि 1 किलोच कांदा घेऊन या आणि ह्याच्यामध्ये ना साबण घेऊन या काय सुद्धा विसरायचं नाही जर विसरला तर तुडवीन जा लवकर बाई आई तरी येणार रे पण ह्या माणसाने आता आंबा आणावं म्हणजे झालं आबा 1 नंबर रस्ता केलाय 1 नंबर रस्ता केलाय भावनट नाही रस्ता केलाय कुणी
कोण गेलाय अरे आपल्या दुश्मन रस्ता केलाय तर तात्याने केलाय हा केलंय की हा? आणि मग ते 1 नंबर 2 नंबर कंबरच म्हणून असू दे असू दे झालं का? अरे मला- ए, सरपंच मला कुठे लाथा मारतो तुम्हाला लागली का हो इकडं. चुकलं मग हो चुकलं इकडं अरे आबा मिरची तशीच पण मिरची तशी पहिली चल अहो सरपंच आता 1 नंबर आहे तर 1 नंबर म्हणावं लागतंय ना हा. 1 नंबर नाही हा. त्यो तात्या 2 नंबर धंदे करतो म्हणजे वर्गाने जमा करतो आणि गावात रस्ते करतो हा बरोबर आहे ना मग तुम्ही तर ह्या रस्त्याचं बिल काढलं नाही ना मी हा? मी काय काढायचं मी कसं काढायचं हा? कसं काढायचं फक्त मी सही घेतात हा? आणि सगळं बिल यांच्या घरात ए, याला असं राजकारण म्हणायचं अरे आपल्याला काय करता आलं नाही चालन पण दुसऱ्या काय करून द्यायचं नाही हा. 15 वर्ष जेलमध्ये मी हे शिकलोय असं. याला राजकारण म्हणायचं ह्याच्यामुळे तर काड्या आपण करून हा. ह्याच्यामुळे तर आपण गाडी चाललो ना आता आता काय गावचा विकास व्हायना तुमच्या तो विकास गेला खड्ड्यात हा. मला एक सांगा हा यांनी रस्ता केलाय सिमेंटचा हा. मग नाव कोणाचं मोठं होणार तात्याचंच होणार. भैया साहेबाचं तात्याचं होणार का नाही हा. आपलं नाक खाली जाणार हा. आपलं तुम्हाला नाक खाली जाणार तुम्हाला एवढं करायला पाहिजे ना बा मग हा. त्याचं नाव मोठं होणार आता पुढच्या इलेक्शनला लोक काय म्हणतील हा. बा हे ना पदावर नसताना सुद्धा रस्ता केला केला. आणि ह्याचा माणूस पदावर असून सुद्धा रस्ता केला नाही हा. पुढच्या बाजूला आपला सरपंच होईल का नाही व्हायचा मग सगळ्या त्यांच्या जागा निवडून या आबा हा. मी काय म्हणतो बोल ना तुम्ही त्यांना जे काम केलंय ते करून देऊच नका हा. आपण करू माझ्या मी डोक्यात काय म्हणतो बाबा बोल ना आपण हे रस्ता असं हे केला तर उकलीला तर तेच माझ्या डोक्यात आलं होतं JCB. हा की रस्ता केलाय ना हा, अरे पण त्यालाही पैसे खर्च होतील ना अरे जीसीपी आणा माणसं लावा किती खर्च होईल होय होय बरोबर आहे आहे का नाही तसं करून जमणार नाही पण आबा हा. 1 नंबर काम केलं बरं का त्या एक नंबर काम केलं टाकायचं करतो अरे नाही नाक घासायला चांगलं आहे हे रोड हा. नाही मजबूत केलाय हो बघा नाही की. नाही, मला ही गोष्ट पटलेली नाही आपल्याला टेन्शन आलं नाही काय tension? लई टेन्शन आले मला काय अरे म्हणजे त्याचं नाव मोठं झालं ना आपण नाक खाली गेले राव बरं 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 हा? नाही नाही आपण काय करू माहितीये हा. काय ते नाही हे रस्ता केलाय ना हा तर आपण दुसरं काहीतरी करू काय करायचं नाही काय करायचं? दुसरं काहीच करायचं नाही हा. आज 10 रुपयाची हा एक नंबर बोलला सरपंच पहिल्यांदा चांगला आज बोललाय हा. अहो तुम्हाला काही बी झालं कोणाचं बारचं असलं तरी टेन्शन येते कोणाचं लग्न झालं तरी टेन्शन येते मग? कोणाच्या घरी माणूस मेलं तरी अरे येडा tension करता? येतं. अहो हेला हो हा. आज मग हे ना 10 रुपयाची नाही म्हणजे. नाही, आज दारूच प्यायची हा? एक अरे काम कर. ह्यो कधी मूत पाहिजेत नाही आज 10 रुपयाला यो. हे साहेब एक काम करायचं मी क्वार्टर हा. आणि तुम्ही 90 घ्यायची नाही हो या मला. मला हा? नको. बरं बरं चालत ते म्हणते बाजून ते हा. मी घेईन क्वार्टर तुम्ही 90 घ्या हो 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 ताई हे कांदे कसे किलो 40 रुपये किलो 40 एवढं मग माग झाले काय करणार अहो त्याला? काय कमी आहे का नाही कमी खायला 1 किलो करा ना टाका खायला कांदा एवढा महाग झालाय कसं काय बाबा लोकांचं चालत असेल रे देवा आणि बायकोने बरं झालं 1 किलो आणायला लावलाय हा? नाहीच आपल्या बजेटनुसार काय करायचं नाही खरं आहे बरं का तुमचं ते नको भाजीपाला आता लईच महाग होत चाललंय सगळं याच्यात काय? टाका याच्यात सगळं टाईट झाले काय करायचं हा. आणि आंबे आहे का आंबे आंबे नाही आंबे पुढे भेटते पुढं का हा. याचे किती झाले 40 40 रुपये ठीक आहे चालतंय झालं हा आंबे वगैरे आता हात बघू 1 2 3 तो बघू 4 5 6 सोन्याचे आहेत का हो? सोन्याच्या नाही तर माझ्या इथं तशा नाही हो म्हणजे खरे आहेत का अगं खरं आहे गंमत केली तुझी सोन्याच्या अंगठ्या आहेत ते 24 कॅरेट सोनं आहे ओरिजिनल आणि हे आणि- बघ ब्रेसलेट चांदीचं राजे ओहो हा. म्हणजे अर्धी प्रॉपर्टी अंगावरच आहे तुमच्या नाही नाही अर्ध्या कशाच तवा अगं ते मला पहिल्यापासून सवय आहे असे अंगठे घालायची हे काय हे चेन बघ आलं लक्षात ते सवय मला पण तू नाही घालत का मला चांदीची आवड आहे आमच्या आबांकडं बापरे किती त्या गळ्यात हातात अंगठ्या गळ्यात चैनी त्या आबाचं काय बाबा त्यांना तुमचं लई आवड आहे सोन्याची गोल्डन मॅनेज आहे ते मला सारखे म्हणत असतात तू पण घाल पण मला आवड नाही मला चांदीची आवड आहे हा. बघा चांदीची चैन हो चेन चांदीची चांदीच्या अंगठ्या. चांदी घड्याळ दाखव बघा हे चांदीचं नाही ना नाही नाही हा. पण बाकी तू खुश आहेस ना मी काय अख्खं गाव खुश आहे तुमच्यावर हा गावाचा काय संबंध
अहो तुम्ही रोड केलाय तो गावासाठी. हा बरोबर ती एक लय भारी गोष्ट झाली बरं का. काय आहे की लोकवर्गणीतून आपण गावासाठी रोड केला हा. आणि खरंच सगळ्या लोकांनी पण भरभरून मदत केली आणि त्याच्यामुळं काय झालं की गावातला रोड झाला. ते गरजेचं होतं ग. हो, खूप गरजेचं होतं. काय काय लोक आडवी लागायची ते सरपंचने काही कुठलंच काम केलं नाही. ते तो गरजेचं होता. बिनकामाचेच आहेत ते दोघं. आपण आम्ही तर रोडसाठी पळलोच पण तुझं पण विशेष अभिनंदन बरं का. कशासाठी? आणि आभार सुद्धा. कारण तू सुद्धा आमच्या बरोबर तेवढेच खांद्याला खांदा लावून वर्गणी गोळा करण्यासाठी फिरली. चांगल्या कामासाठी मी नेहमी तुमच्या संग असेल. हो पण मला एक गोष्ट कळली नाही. हा तुझा आबाचा विरोध होता. आबा मिटिंगला होता. मी तर मिटिंगला नव्हतो त्या मी पण नव्हते. हा तर तात्या होते. हा. तर तात्या म्हणले आबाचा विरोध होता. आबा म्हणला आम्ही 1 रुपया देणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. मग आबाचा एवढा विरोध असताना सुद्धा तू आलीच. आबा काय म्हणले नाही का तुला? नाही आबांना माहितीच नाही ना. अरे असं कसं माहिती नाही. आबांपर्यंत खबरा गेल्या. तुला सांगतो आबांना कळलं की आपली पोरगी तात्यांबरोबर ती रस्त्यासाठी वर्गणी हे करायला बघा, फिरती. आबांना जरी कळलं असेल ना तरी त्यांना माहिती माझ्या तत्वात चांगलं नेहमी बसतं. म्हणून मी चांगल्या कामासाठी पुढे असते. ते काहीच बोलले नाही ते मला. काहीच बोलले नाही ना? नाही. नाही ना. कसं आहे एवढा चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होता तिथं. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का आबाची सुद्धा आतून इच्छा असणार की रोड व्हावा. हा पण त्या सरपंचांमुळे योग आडवा येतोय. हो काय आणि ते सरपंच पण तसेच आहेत ना. काय काहींचा मुद्दा असा असतो की रोड तर झाला पाहिजे पण तो मी केला पाहिजे. म्हणजे श्रेय दुसऱ्याला नाही दिलं पाहिजे. असं ते काय का असं ना रोड झाला ते महत्वाचं. आमच्या पण घरापाशी आलाय. आता आबा खुश आहेत तसे. आबा खुश आहेत. सगळे खुश आहेत. बाकी काय म्हणतेस? अगं काय आहे आता आपण सांग बरं. एक तर एवढं रोमॅन्टिक ठिकाणी बसलोय. छान वातावरण आहे आणि काय आपण पण यार गप्पा मारत बसलोय कुठल्या रोडच्या आणि गावाच्या आणि रस्त्याच्या काहीतरी. बाकी जरा वेगळं काहीतरी नेमके बोल की गप्पा. अरे हे काय? अरे हे तर आरसाच आहे. नाही ती आजकालची फॅशन आहे. हो ना. हो माझा गॉगल छान दिसतो पण आरशामध्ये. अरे वा गॉगल तुम्ही एवढे ढग असताना घातलाय. अरे ते काय झाले सवय झाली मला गॉगलची. एक काम कर नका घालू द्या इकडे. तू घाल. मी कशी दिसते सांगा. छान दिसतेस मस्त. मस्त दिसतात ना. गॉगल घालायचं ना तू पण गॉगल. मी पण घालते पण आता कसं आहे ढग आहे. तुमच्यासारखं कंटिन्यू गॉगल नाही काय झालं घालता येत मला कंटिन्यू गॉगलची सवय आहे आणि ती लक्ष देत नाही. अरे कधी कधी तर घरात गेलं तर लक्ष देत नाही मला गॉगल काढायचा. मग तात्या खावा देतात. तात्या अरे बाबा गॉगल काढ घरात आलाय. छान दिसतं पण तुम्ही गॉगल. नाही ती सवय झाली ना ती गॉगल वगैरे. बाकी काय म्हणतेस? बरं त्या दिवशी आमनोरला गेलो होतो. कसं काय वाटलं पिक्चर? मस्त वाटलं. परत जाऊ आपण. उद्याच जायचं का? सारखंच असतं का? अगं कामधाम समोर नको. लोकांना कळायला लागलं ना तर व्हायचं कुठं ना. एवढं काय नाही. लोकांना आपण घाबरत नाही. बाकीची कामं पण महत्वाची आहेत. बघ आता आणखी पुढच्या रविवार नक्की जाऊ. ठीक आहे चालतं. आता चलायचं का? हो निघायचं. चला चला गॉगल लावून दे. ला 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 ला. होय काका बोला की. आंबे कसे दिले? ते निलम आंबा आहे हा. 110 रुपये किलो. अयो 110. हा आणि ह्यो ही 120. 120. हा कोणता आहे? हे लालबाग म्हणते त्याला. लालबाग. हायला क्वालिटी भारी आहे बरं का. क्वालिटी मग क्वालिटीच माल ठेवावं लागतं ना. होय हा करा की 1 किलो 100 नी. हो नाही हो एवढं स्वस्त नाही की परवडत. मला मार्केटहून आणावं लागतं. काका तुमच्या गावातलाच आहे मी. अहो मग गावातला पण माझ्या घरचा नाही ना. मी बी विकत आणलेला आहे. काका असं काय म्हणता? बायकोनी 100 रुपये दिले म्हणे चांगले आंबे घेऊन मग मालकीने दिलं तुमच्या पदरचं भरा. आहो तुम्हाला तर माहित ना बायकोचं कसं असतंय. हायच्या किमतीत नाही आणलं का मारी ती. नाही मार तिला म्हणायचं असलं महाबाज भेटत नाही म्हणायचं मार्केटला. नाही करावं मार्केट करावं आहे तुमच्या. हा बा करा ना तुम्हाला. बरं शेवट असं करा 105 द्या. 105. आहो नाही हो 100 दिले बायकोनी. धरा करा लवकर. काय राव तुम्ही लय गळ घातली बाबा. करा 1 किलो करा बरं पटकन. चांगला टाका. तुम्ही टाका तसं बी काय नाही. हा. मला काय ऐकायचं आहे की. होय. पण वास भारी बर का. जास्त झाला जास्त झाला का? हो का? होय ओके. हा टाका पिशवीत. टाका. आंबा मात्र 1 नंबर बर का. तसा आणावाच लागतो माल. खरं धन्यवाद बर का. धन्यवाद. चला येऊ का? हा चल बाबा चल चल.
नीट माकडागत नको उड्या मारू चल हा चल पलीकडं हा चिप्स चिप्स बापाची पेंडच आहे ना माझ्यापाशी पंजाबी तलका असा तडाखा दिल नाही आणि लॉलीपॉप नाही आता एकच बास नाही एक लॉलीपॉप एक तुला कसं बस लागतो नानू माझा हा तात्या म्हणतात मला ताईक जाऊन खाऊ घे मग त्याच्यातून पैसे पण घेऊन यायचे ना तोंड घेऊन निघतो माझ्या माग तात्या गरीब हो गो बाई गरीब कस तेवढा कसा कांद हा द्या त्याला द्या अजून चिप्स द्या एक पॅकेट काय म्हणताय काय चाललंय अरे काय सदा हे तर देऊ नको त्याला सदाला काय म्हणतो सदा बरं आहे का हा बरं तिकडे आणि कुठे गेला होता ते आता सासूबाई येणार आहे ना काय म्हणतो मग तिला आमरस करायला आंबे आणायला गेलतो बाजारात. अच्छा बाजारात आलो होय अरे मटन बिटन करावं आमरस सासूबाई येणारे म्हणल्यावर आहे काय आमरस कुठं करतो अहो मटन ती सारखीच खाते मटन खाऊन खाऊन बोकडा सारखी झाली म्हणून आमरस आहे आपलं कमी खर्चात कसं निपटून जात हा बरोबर आहे आणि काय घ्यायला आलाय दुकानात हा अरे गपने दुकानावरून आठवलं ते बायकोने जरा साबण आणायला लावला होता हा 10 वाला द्या बरं एखादा साबण पण आणून दे कपडे पण धू नाही ते मस्करी करतात ते मी कुठे कपडे धुतोय म्हणत आहे नाही होय बायको धुती ते आपलं त्याला कपडे तर कपडे धुतो आणि बायको पण त्याला धुती सांगता लोकांना नाही पण आज वहिनी खुश असला आई येणारे मग सदाला अशी लाडी गुडी लावून वहिनी आई येणारी म्हणले नंतर आज जंगी पार्टीनीच ते आमच्या इथं आमरसची हा ना अरे आम्हाला दोन खायला बोलावं कधीतरी हा या की आपलं उरले तर कोई आणून आखूया? म्हणजे आपला चांगला आमरस देतो थोडाफार तुम्हाला मी हा नको बाबा मला नाही आवडत आमरस बिमरस तसं काय नाही आवडत. हा बर 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 चालतंय बाकी काय बरं आहे ना मग हा सगळं व्यवस्थित आहे मी मग काय आता सासूबाईला काहीतरी सांगायचं की आणायला हाय सासूबाई येऊन आठवलं ती बायको लय हानीन मला येळत गेलं पाहिजे घरी अरे कुठं जातो थांब जरा गडी बरं गप्पा मार आहो नको नको तुम्ही बसा इथं निवांत हा. मी येऊ का मी बर 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 ते बायको लय गावात नाही बायकोच्या दाखात नुसतं येड्यासारखंच आहे नुसतं हा म्हणा ताई हा काऊ हा बघितलं काय तू काऊ अरे ते बगल बिगल ना नाही बघितलं ऐका डोक्याला ताप आहे काय नाही कसं केलाय कुठं ना हा चल म्हणून दे चल पटकन चल 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 शुभ मंगल झाल्यावर मंगला बांडू खंडाळ्या घाटा. ह्या वयात पण शुभमंगल करायचं तुला शुभमंगल झाल्यावर मंगलानं बांधू खंडाळ्या घाटात बंगला हाय चाब्या तू हा पहिली गोष्ट नीट बोला अरे काय नीट बोलायचं तोंड सांभाळून बोल. गाणे म्हणतोय या वयात शोभतं का तुला अरे तुला घेणं काय पडलं मी गाणं म्हणून नाही काय करेल मग काय करायचं तुला हा येड्यावाने काहीतरी बोलत चाललंय म्हणलं कोण बाबा एवढं सिंगर चाललाय म्हणलं तो आब्या शुभमंगल झाल्या मंगला मला एक सांगतात या तुला तुझ्या पोटात काय दुखतंय का अरे तू लई मोठी तरी माझी गेल्यासारखं बोलू नको. नाही 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 हा? 1.5 फूट गावातला रस्ता केला मला तर कौतुक मीटिंग करा. मध्ये नाक वाचून बोलत होता कोण? म्हणू काय दाखव रस्ता करून आणि दाखव रस्ता करून दाखवला का नाही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून ते पण डायरेक्ट आपल्या येशी पासून तर गावाच्या एंड पर्यंत 1 किलोमीटरचा रस्ता करून दाखवला ते पण लोक वर्गणीतून हा ए तू रमखा लई नको शानपणा दाखवू 1.5 फुटाचा रस्ता केलाय 1.5 फुटाचा आहे का त्यो? 1.5 फुटाचा आहे किती फुटाचा आहे का? बघ की जरा किती फुटाचा आहे अरे की सोड रे मला 1 किलोमीटर रस्ता केला. अरे तुझा सरपंच आहे तुझ्या ताब्यात सत्ता आहे काय केलं रे तू काय केलं वरून निधी आला 10 लाखाचा निधी पडला रस्त्याला हा किती केलं रे? 100 फूट तर रस्ता केला का तू 10 लाखात तू माझं सगळं पैसे खाल्लं तुम्ही तू माझं काही काढू नको बरं का. हा राजकीय लोकांच्या झालं ना तर ह्याच्यामुळे तुमचं देशाचं वाटोळं चाललंय तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी पुढाऱ्यामुळं ए तू नीट भाषा करा मग सगळ्याचं खापर माझ्या फोडायचं नाही आणि तुला घेणं काय पडलंय पण 20 लाखात मी एक किलोमीटर रस्ता केला अरे आणि तू काय केलंय 100 फूट तर केलं का 10 लाखात रे अरे तू 10 लाखामध्ये 100 फूट कर नाही 10 किलोमीटर कर मला काय घेणं पडलंय 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी माझ्या नको नादाला लागू तू या असल्या कृतीमुळेच काढले 15 वर्ष जेलमध्ये आणि लोक वर्गणीतून केलं आम्ही सरकारचा पैसा एक सुद्धा वापरला अरे लोकांचे पैसे खाल्ले लोक वर्गडून केला मला सांगायचं का तुझ्या आणि सवाने आम्हाला पैसे तू सोसायटीतले पैसे सोडले नाहीत तुला सांगतो अरे गणपती नवरात्रातले वर्गणी सुद्धा हाणली तू
काय तू कशाला माझ्या नादाला लागतो? तू नको नादाला लागू. मी आई शब्द सांगतो तुला टाळा फिरला ना. काय गोष्टीचं तुला ते बघ. दाखवायला आलतो. तू म्हणला होता ना हा रस्ता होणार नाही कसा करताय काय? म्हणून मी तुझ्याकडेच चाललो होतो. म्हणलं काय ते दाखव. रस्त्याचं रस्ता. कौतिक सांगतोय मला तू? काय ते कौतिक सांगतोय मला? आणि मग? किती दिवस टिकतो मी बघतो ना. अरे किती दिवस अरे किती दिवस हा रस्ता उखडतो बघ. गाड्या मैदान जवळ आहे. कोण? बघ, चल हे, सांगायला तू माझ्या नको नादाला लागू. हा. एक तंगड उडतोय ना दुसरं उडवायला लागेल मी. माझ्या नको नादाला तंगड्याकडे जाऊ नको लागलो. तू. हे बघ तंगड्याकडे जाऊ नको. तू भाषा नीट कर. भाषा मला तू करायची. भाषा नीट कर. काय आणि तंगड्यात काय बोल? वैयक्तिक लेवलला बोलायचं ए. नाही. ध्येय धोरणावर बोल तू. हे तू बोट दाखवू नको मला. काय बोट बोट दाखवणार? आता काय अंगठ्या करणार? अशा आहे का अंगठ्या? तुला तर कौतिक मला. लोकांचं लोबाडून घातलं ना अंगठ्या हा, चैनी, काय लोकांचं लोबाडलंय. इथं हात लावायचा नाही. इथं हात 354 लावून मी टाळकडे नाही फिरत आपल्याला. पण का तू काय विनय भंगाचे केस टाकतो का मग माझ्या? काय हे आहे काय हा? लागला का? बाई हे तू ए, तात्या, चल, नीट चल. नीट भाषा कर यार तू. हा, चल ना. तू महत्वाचं काय काम ते सांग. ने काय काम नाही तुला दाखवायला चालतो रोड केला अरे बघितला किती दिवस टिकतो मीच बघतो ना. हा जा चल पळ. पुढे कशी कामं करतो मी बघतो. हा जा. माझ्या नादाला लागला तू. अरे 15 अरे जा रे. जायला 15 वर्ष तुझी जिंदगी गेली 15 वर्षात. ह्या इचा अभ्यान गब्या. ये देखो मौसम है मस्ताना रेल्वे जात असताना मौसम है मस्ताना रेल्वे जात असताना आणि त्यामध्ये देवाला गर्लफ्रेंड नसताना. मौसम है मस्ताना देवा का गर्लफ्रेंड नसताना पण कॉल करा बसताना. कसं आहे? मस्त आता सयाजी शिंदे जय जपा जय जपा जय नारो माझा नारो कुठे गेला? नारो तुझी गोळीच म्हणतो माझं नारो ए नारो. आता लक्ष्मीकांत. आता बघा महेश आईंग आवड्या लुट्ट आईंग महेश महेश कुठे गेला? आवडी कुठे गेली? आईंग. आता आपले भरत जाधव बरं का भरत जाधव. अरे बापरे गलगले आलेत. कुठं आलेत? अरे बापरे गलगले बसा नमस्कार या नका येऊ या नका. आओ गलगले बसा असं नका करू. माणसाची बुद्धिमत्ता ही त्याच्या शिक्षणावर कधीच अवलंबून असते. मस्तच. मग आपलं नाद नाही करायचं. ऍक्टर माणूस आहे मी. लय मोठा ऍक्टर आहे. ओळख लय माझी. अजून एखादी कर की. शाहरुख खान बघायचा. अरे सदा हाय दा. इकडे चालला. सदा आलाय होय. या की मग इकडं कुठं चालला? हायचं का? चल लवकर. ओय सदा कम हिअर कम फास्ट. बसू नको एकदाचा. अरे गुतलं ती. हळू अयो टोचलं. लवकर ये. आयला तार घुसन. अयो आम्ही का मगाच्यापासून बसलोय म्हणलं आपला जोडीदारच नाही. आम्ही दोघंच बसलो हवेशीर. जोडीदार काय? आपल्याला म्हणलं एखादा. आयला पण एवढं बेत करीत काय येऊन बसले तुम्ही? मायला आजच बसलोय मस्तपैकी. खेळा घुसन. आंब सांडलं राव. आंब येत काय? घरी सासूबाई येणार आहे म्हणून आंबे आणाय गेल तू. अरे मग असं सांड चालवलं होईल का? खेळत वाचलो. हा ना इकडं. आईला. वाचला पांडव. टोचला होय. बरं झालं. रस्त्याने गेला काय बघ. सासूबाई काय म्हणून आता काय म्हणेल? आईला एक कुठे गेलं होतं. आणि तुम्ही काय करताय दोघं इकडं? हवेशीर बसलोय आपलं मस्त पैकी. नाही तुम्हाला चांगला हवेशीरच बसायला आवडता. तिकडं कुठं डोंगरावर काय बसता? चिताचं झाडावर काय बसता? दादा हे काय चालवले? होय काय चालवलं पिशवीत? पिशीर आपले आंबे घेतले. आता सासूबाई येणार आहे. म्हणलं जरा आमरसान चपाती करावं तिला. आंबन कांदा दिसलं पडलेला आम्हाला. हा ना पण लय खिळाट वाचला राव जबरदस्त. फाटलं बिटलं नाही ना? चडीतली चडी. हाय लय याला जर राव याला काय बोलाव का नाही? हा? बाकी काय म्हणतो मग? बाकी काय नाही आपलं असंच निवांत बसलो होतो. बरं मग तुम्ही काय करा बसा निवांत. मी जरा घरी हे देऊन येतो सामान. बस की गाडीवर. एवढा काय विषय? आमरस करायचंय घरी. मग परत कसं होईल बघा ना. सासूबाईला लय मारीन मला बायको. बरं जा जा. येऊ का आंबे देऊन? हा, मी घरी बायकोला आंबे देऊन येतो नाही तर बायकोला मारीन कुत्र्याने मला. आम्ही इथंच बसलोय परत इथं ये बरं का. हा. टाडांग टाडा. आता बघा आईला बघा बादशाह सुक्या बरं राहून काहीतरी जरा झालंय आपलं चांगलं बरं का. म्हणजे थोडीशी काय शिकलोय काही म्हण भाषेने आणि सुकेने आपल्याला चोरी करायला शिकवलं. बारीक असं नाही तर मोठी असं पण शिकलो आपण. बघा 2 आंबे मला तुम्हाला एक. चला, 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 चला.
अहो काही सांगू सरपंच आपली जिंदगी कुत्र्यासारखी झाली कुत्र्यासारखे झाले अहो आपल्या कोण्या पाहुण्या जाऊन आपल्याला आमरस खाला बोलले का अरे आमरस का मला ते एखादा आंबा द्याय ना कोणी हे किती पाहुणे रावळे पहिले आंबे आणत होते आपल्याकडे कुठं आंबा नाही काही चोखो खायला नाही, आता लोक झाडं तोडाले तर कुठं आंबे न काय राहणार आहे आंबे राम राम सरपंच राम राम काय चाललंय काय चाललंय पिशेत हे आपलं आंबे आणा गेलत आंबे बसा बसा इथं बसा की कोण येणार आहे आपली सासूबाई येणार होती तेव्हा म्हणलं जरा आंबे आणावा तिला चपातीने आंबे जरा खाऊ घालावं गोडधोड पुरणपोळी सासूला असं खाऊ घालायची ती सासू ढांडळीच पाहिजे हे गोष्ट करण्यावर गेलं पडली आपल्याला नाही लय खोडीची मला हे कळत नाही तुमची बायको एवढी अगोदर आहे, तर सासू किती अगोदर असते? लय हे करे बर का मी तर म्हणतो हे आंबे खाल्ले ना अशा ढ्याढळ्यावर दोघी बसल्या सदा भाऊ म्हणजे लेक आगच चाळीन, माई भिजाळी आहे. गावला आंबा आणला का मग कसला आहे छान आहे छान आहे बाई, बघू दे मला बघू दे. बघा बघा वास यायला लय भारी ह्यो तर शेंद्रे पण त्याच्यात ठेवत राहू दे ना, दे ना. बायको लय मारीन मला हा आई तुम्हाला सांगतो आज सासूला नेऊन असं आमरस चालायचे सासू खुश झाली पाहिजे तुला सांगतो आंब्याची आम्हाला लय आवड हा ना हा मी दोघं लहानपणी आंबे खाल्लेले काय बोलता तुला सांगतो या इकडे झाड होते बघ हा इकडचे वारं कावर यायचं पाठ्याच आम्ही जायचो ना आंबे चूर सगळे चूर राहायचे सरपंच सगळं माहित आहे का हा का हे असं जपून जाऊ द्या नाही तर घरी गेल्या बायको मारीन तुम्हाला मला हो एक जरी आंबा त्याच्यातला गायब झाला ना तर बायको माहिती ना कशी लय बायको अगोदर आहे. डायरेक्ट माझा डोळात बाहेर काढीन नाही नाही तुम्हाला सांगतो घरी गेल्यावर तुम्हाला या धत्तेच्या मी काय म्हणतो या आंबा या कंदीला तर मी काय म्हणतो कोय दिन आम्हाला त्यातली नाही कोय. नाही 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 सरपंच मी वाटलंच ना तुमच्या पाया पडतो का पण याच्यातलं काय मागू बरं मी काय म्हणतो हा. तू आमरेस करून कोया कुठे फेकणार आहे कोया त्या आमच्या घराच्या मागच्या साईडला तिकडे जाऊन त्या कोया चोक बसाव का तेवढी काही हवा बोलू साईड. नका. हा? तुम्हाला काही लाज इज्जत आहे की नाही अहो, ह्याची बिचाऱ्याची सासू आली लई दिवस झालं तिला जरा आमरस फिमरस खाऊ घालू द्या मोठेपणा करते जावं ना मला आमरस खाऊ घातला म्हणून. वाटलंच काय उरलं ना मग मी तुम्हाला बोलवतो दोघाला बरं. हा चला येऊ का मग मी हा, जा, येईल. जा. चालेल, चालेल. जपून बरं होय होय आंबे कोणी घ्यायचा होय होय मायला अशी येड्याला अरे बाप सरपंच त्याला जाऊ दे मागे पाहिजे दाखवून दे हे बघा शे बार का आंबा तुम्हाला हे मोठा आंबा मला गद्दारी करताय इकडे लय भारी आहे सर मी बोललो ना त्याला म्हणून तर झालं ना काम चला आता चला चला इथंच खाऊ ना इथं बसाऊ ग ते याच आहे फिरून घरी आम्ही कुठे गेले म्हणून काय टायगर आज जुडीनं आलाय बाबा माझ्या घरी काय आज तात्याच्या घरी नाही गेला मोनाताईच्या घरी नाही गेला हा आज त्यांनी भाकरी दिली नाही का काय का म्हणले सोनाच्या घरी जा तुला माहित आहे का आज माझी आई येणार रे आणि ना मी सदाला ना आंबा नाही पाठवलंय तुला माहितीये का ए टायगर अरे बघ की बया टायगर तर होय आय टायगरची बायको अगबयो भांडणं झाली का काय दोघांची ऐक भांडणं झाली ना तर तू माघार नाही घ्यायची तू ह्याला तुडवायचं मी कशी सदाला तुडवते काय बाई तुम्ही नवरा बायको भांडतच राहताय काय की आणि होय ग त्या दिवशी तात्या तुला रागवले वाटतं नवरा बायकोला तुम्हाला दोघांना काय तात्यांच्या घरी भाकरी चोरले काय तुम्ही काय अरे टायगर तू तर सदा सारखाच फुगायला लागलाच तुला बी एकदा बायकोने हाणलं पाहिजे त्याच्याशिवाय तू सुधारायचाच नाही आणि हो आज आमच्या घरी आमरस आहे का तुला कळलं बिळलं काय वासानी सदा बिदा भेटला होता का काय तुला त्याच्यामुळंच आलाय आणि तुम्ही जोडीनंच फिरता बाबा आम्हाला तर जोडीनं फिरायलाच मिळत नाही आणि होय टायगर ए टायगर काय बाई टायगर फुकतोय इकडे जरा बघ की यार बोलते मी तुझ्याशी आंब्याचा सोना कुत्र्या संग गप्पा मारत बसली आता नवरा नाही घरी म्हणून म्हणलं कुत्र्याला जरा सांगत होते हिचा नवरा ऐकत नाही ना जरा धाकात ठेव म्हणलं हायला सोना तू त्या कुत्रीला पण नवरा धाकात ठेवायला शिकवते का आव कुत्री असू द्या नाहीतर माणूस नवरा हा प्राणी नेहमी धाकातच ठेवला पाहिजे तू आता क्लासेस घे नवरा धाकात ठेवायचे हा लगे नका टोंग ना मारू क्लासेस घे पर ते जाऊ दे मुर्दा आंबे आणले का वाघ
एक नंबर क्वालिटीचे आंबे आणलेत. बरं झालं, आता अर्ध्या तासात आई येईलच. तुला सांगतो असे लाल बुंद आंबे आहे ना, अरे लय झकास आमरस होईल. पण बरं तो झालं. माणूस काय म्हणत होता माहितीये का, 120 रुपये किलो. हा मग 120 ला आणले काय? नाही नाही, हा. आपण बी त्याला म्हणलं भाऊ 100 रुपयाच्या वर 1 रुपया देणार नाही तर माझी बायको लय ठोकीन मला. आता तिथं मी जाऊन सांगितलं का? तिथं माझ्या आबरूच काढा. अगं शिवाना, तो आंब्यावाला कुठे ओळखते तवा तुला. ते बी आहे म्हणा. आता हा घरी सगळं आंबा आणि सगळं सामान आणलं बर का. पहिल्यांदा तुम्ही सगळं सामान घेऊन आला बाबा. आंबे आणले, आमरस करायचा. आओ हा? कुठे आहेत आंबे? आंबे अगं हाय की लाल लाल आहे, असे लाल लाल. आओ हे तर मला कांद्यात दिसायला लागलेत. अगं हा बी शिवाना, कांदा, हा बी कांदा. ते कांद्याचं खाली असतील बघ नीट. कांद्याच्या खाली? अहो नाही कांद्याच्या खाली. आता हे बघा कुठे आंबे? आईला मी ते आंबे घेतले होते, माझ्या डोळ्यासमोर त्या माणसाने पिशवीत टाकले. अहो पिशवीत टाकले बरोबर आहे, पण हिथं दिसना ना. मला वाटतं शिवाना त्या पिशवीला बोळ बिळ तर नाही ना पडलं. अहो बोळ जरी पडला असल, एखादा कांदा पडल, एखादा आंबा पडल, अख्खा आंबाच गायब पाहिजे, नुसतंच कांदा आहे. कुठं आहे का? तुम्ही आणला का नाही? आणलं का नाही तुम्ही? मग गेलं कुठं? आणलं होतं तर गेलं कुठं? अगं तुझ्या आईची शपथ मी घेतले होते ग. घेतली आईची शपथ मध्ये घेतली, गेलं कुठं? का तुम्ही आणलं नाही तर खरं खरं सांगा. अगं मी आणले होते, माझ्या डोळ्यासमोर त्या आंबेवाल्याने पिशवीत आंबे टाकले होते ग. अहो टाकले होते तर त्याला काय पंख फुटलं का? उडलं का ते? गेले कुठं? का तुम्ही आणलेच नाही? खरं खरं सांगा. नाही 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 नाही, तुम्ही बदला तर घेतला नसेल ना. तुमच्या भावाला मी 8 दिवस झालं बेसन भाकरी डाळ भात खायला घालती म्हणून तुम्ही हे केलं नाही ना, मुद्दाम केलं नाही ना. खरं खरं सांगा. तुम्ही सांगा. सोना तू काही कशी म्हणत आणते ग. अहो आईला हौसाने म्हणलं मी आमरसन चपाती बनवती, आता काय देऊ तिला मी? कुठं आहे ते आंब? खरं खरं सांग. का त्या तुम्ही आंबाच घेतलं नाही तर? आणि तुम्ही दारू तर पेला नाही ना? बघू आकार. अगं वास घे बघ. दारूचा तरी येत नाही, पण थोडासा वास येतोय. दात सुद्धा घासत नाही. बरं ती जाऊ दे. मी का आंबा आणलं नाही तर ते सांगा. काय देऊ आईला? काय देऊ आईला आता? हे कांद्याचा रस देऊ का आता? या वयात कुठं तुझ्या आईला कांद्याचा रस पाहिजे त्या. का नाही आणलं मग? मी आईला म्हणलं आणती बाबा, एक काम करायचं आता, पटकन जायचं आणि अर्ध्या तासाच्या आत आंबा घेऊन यायचं. अगं पैसे? पैसे बिशे मला माहित नाही. मी तुम्हाला 100 रुपये दिलं होतं, तुम्ही कांड करून आलाय. तुम्ही निस्तरायचं जावा आणि अर्ध्या तासाच्या आत यायचं. तुम्ही जर अर्ध्या तासाच्या आत नाही ना आला आणि आंबा नाही ना आणलं, मग मी हाय तुम्ही हाय. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.